सदा बोलण्या सारखे चालताती, सदा बोलण्या सारखे चालताती, सदा बोलण्या सारखे चालताती, विवेकी सदा विवेकी सदा विवेकी सदा विवेकी सदा एक देवासी पाहे, देवासी पाहे, सदा बोलण्या सगुणी भजलेश, सगुणी भजलेश, सगुणी भजलेश, सगुणी भजलेश, नाही भ्रमाचा, सगुणी भजलेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सदा बोलण्या सारखे, सदा बोलण्या सारखे चालतात, सदा बोलण्या सारखे धूम तनन धरे नो उतानी दो, 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 धूम तनन धरे नो धीर 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 तोम दाना ना 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 धीर 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 तोम दाना धीर 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 तोम दाना ना 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 धीर 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 तोम दाना ना दागड़ धीर धीर दागड़ धीर 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 तोम दाना ना ना दागड़ धीर धीर दागड़ धीर 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 तोम ना ना दागड़ धीर धीर दागड़ धीर धीर तोम दाना ना दागड़ धीर धीर दागड़ धीर 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 तोम दाना ना ना दागड़ धीर धीर दागड़ धीर 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 तोम दाना ना धरे नो उतानी दो, तोम दाना ना धरे नो उतानी दो, तोम दाना ना धरे नो उतानी दो, तोम दाना ना धरे, तोम दाना ना धरे, तोम दाना ना धरे नो। माता रामो मत्पिता रामचन्द्रः, स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः, सर्वस्व मे रामचन्द्रं दयालुरं, ज्ञानं जाने नैव जाने न जाने, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ।
सदा बोलण्यासारखे चालत आहे, विवेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास. करंटमध्ये वारकरी आणि रामदासी हा मुद्दा खूप पेटलाय बरं का. कोणीतरी एकाने समर्थांच्या ग्रंथाचं उदात्तीकरण केलं म्हणून त्या गोष्टी करता लोकांच्या मनामध्ये विष पेरण्याकरता आपलीच माणसं तयार होतात आणि शेवटी आपण असे मूर्ख की कोणत्याही गोष्टीचा अभ्यास न करता वारकरी आणि रामदासी हा वाद स्वतःहून जन्माला घालतो. अभ्यास नाही ना. अहो मुळात ज्या प्रभू रामचंद्रांना संतांपासून महंतांपर्यंत म्हणजे फक्त धर्माच्या चौकटीमध्ये रामांना ठेवू नका बरं का. रामो विग्रहवान धर्म, हा रामचंद्र हे प्रतिरूप आहेत धर्माचे आणि त्यांचं चिंतन अनादी कालापासून सगळे करत आलेत. वेगवेगळ्या संप्रदायाच्या अनुसाराने का करता येत ना, पण धर्माचं करता येत ना. बहुतांशी मंदिरामध्ये कीर्तन असलं की लोक म्हणतात तुम्ही बैठकीला जाता मग तुम्ही कीर्तनाला जाऊ नका. तुम्ही वारकरी आहात मग नारदीय कीर्तनाला जाऊ नका. मग अशा वेळेला माझा प्रश्न असतो का बरं जायचो नाही. काही नाही म्हणजे दासबोध वेगळं शिकवतं, वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने वेगळं कीर्तन, नारदीय वेगळं कीर्तन आहे, जाऊ नका का. बाकीचे देव शिकवतात आणि मी कीर्तनात काय पाकिट मारायला शिकवतोय का तुम्हाला. सगळ्या गोष्टींचं सार एकत्रित आहे ते म्हणजे धर्म. म्हणून सदा बोलण्यासारखे चालत आहे. या सृष्टीमध्ये, या संपूर्ण जगामध्ये, या संपूर्ण विश्वामध्ये आपल्या हिताचं कोणाला असं वाटावं तर ते फक्त तीनच आहेत, आई वडील, संत आणि भगवंत. यांच्याशिवाय आपलं कोणी. आणि त्याच्यामुळे त्यांच्या विशिष्ट जन्माच्या तिथी आणि मृत्यूच्या म्हणजे पुण्यतिथीच्या खरं अशा लोकांना लोप पावत संत अमर आहेत. ते आपल्याकरता या भूतळावरती येत असतात. मार्ग दावून गेले आधी दया कृपानिधी संत, आपल्याला मार्ग दाखवून गेलेली आहेत ती मंडळी आणि त्यांना हवं त्यावेळेला ते अवतरित होतात. आणि जेव्हा त्यांना असं वाटतं की माझं काम पूर्ण झालंय अशा वेळेला त्या या लोकातनं निर्याणीला. आणि त्या निमित्तानेच आज प्रमुख म्हणजे फाल्गुन कृष्ण षष्ठी, आजचा दिवसच अलौकिक स्वरूपाचा आहे. आणि आजच्याच दिवशी पैठणसारख्या क्षेत्रामध्ये भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार, भानुदासांच्या कुळामध्ये जन्मलेले असे नाथ महाराज ज्यांना भगवान विष्णूंची उपमा द्यावी आणि ज्यांच्या घरी स्वयं साक्षात पंढरीनाथाने अवतरून 12 वर्ष सेवा करावी एवढा अधिकार प्राप्त असणाऱ्या संतांची पुण्यतिथी आहे. एकनाथ षष्ठी कशा करता साजरी करावी त्यांच्याकडनं आम्ही काहीतरी शिकायला पाहिजे. म्हणून जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्यामागे, त्यामागे कीर्तन आयोजित करण्यामागे, त्या निमित्ताने त्या फोटोला हार अर्पण करण्यामागे, देवाला नमस्कार करण्यामागे त्यांचे आचार विचार आपल्यामध्ये उतरावे हा प्रमुख उद्देश असतो. पण आपण तोच विसरून जातो. आणि म्हणून आजच्या त्या विशिष्ट संतांच्या आठवणी करता एक विशिष्ट अशा स्वरूपांचा समर्थांच्याच मनोबोध नावाच्या ग्रंथातला हा श्लोक आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. सदा बोलण्यासारखे चालत आहे, विवेकी सदा एक देवासी पाहे. सदा बोलण्यासारखे चालत आहे. जो जसा बोलतो तो तसा चालतो. अशी दुर्लभ असतात. तुम्ही म्हणाल बुवा काही दुर्लभ वगैरे नाही, आमच्याकडे या तुम्हाला दाखवतो. संध्याकाळी 7 नंतर ज्याची जास्त झालेली असते, आमच्या विरारमध्ये आहेत सरकारमान्य ठेके, त्याच्या बाहेर जर गेलो तर अशी माणसं दिसतात का ते जसे बोलतात तसे ते चालतात. कसं? कारण जास्त झाल्यानंतर ते अडथळत बोलतात आणि जसे अडथळत बोलतात तसे ते अडथळत. म्हणजे बोलणं आणि चालणं याचा अर्थ जर अशा दृष्टीने घेतला तर अशी माणसं दुर्लभ. मग जर अशी माणसं दुर्लभ
नाहीत मग कशाला? वेळ जात नव्हता म्हणून लिहिलंय का? सदा बोलण्यासारखे चालतात, जसे बोलतात तसे चालतात. चालतात याचा अर्थ पायाने चालतात असं न घेता चालणूक कशी आहे असा घ्यायचा आहे. सदा बोलण्यासारखे. पण आपण बोलणं वेगळं आणि चालणं. वेदांची उपमा आहे. बोलावं कसं? सत्यम ब्रूयात परम प्रियम ब्रूयात. माणसाने नेहमी खरं बोलावं, पण लोकांना बरं वाटेल असं खरं बोलावं. सत्य सदा बोलावे, सत्य सदा बोलावे, गावे ध्यावे जनासी सांगावे. सत्य सदा बोलावे, सांगे गुरु आणि आपुला बाप. असत्य भाषण करणे, असत्य भाषण करणे, सज्जन म्हणतात हे महापाप. राम 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 सीतापते राम 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 रघुतम राम 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 सीतापते राम 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 रघुतम राम. सत्य सदा बोलावे, सांगे गुरु आणि आपुला बाप. आपल्या गुरूंनी आपल्याला शिकवलंय की नाही? नेहमी खरे बोलावे. पण संत जरा याच्या पुढे एक पायरी अजून जातात. ते म्हणतात खरं बोलायचं, पण कसं खरं बोलायचं? समजाच तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रिणी किंवा परिचित असा नातेवाईक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तुम्ही त्याला भेटायला गेला, अगदी ICU वॉर्डमध्ये तो शिफ्ट आहे. तुम्ही हॉस्पिटलला गेलात आणि गेल्याबरोबर तुम्हाला दरवाजावरतीच त्याचा डॉक्टर दिसला. तुम्ही नमस्कार केला, वैद्य नमस्कार, मित्राला भेटायला आलो आहे. मग वैद्याने सांगावं, मग भेटून काय पुढचं प्लॅन आहे? काय नाही, भेटलो की घरी जाणार आहे. वैद्याने म्हणावं जाऊ नका, बहुतेक पुन्हा यावं लागेल. जागे आहात ना सगळे? परत जाऊ नका, बहुतेक परत यावं लागेल. याचा अर्थ उद्या सकाळपर्यंत. आता तुम्ही तुमच्या त्या नातेवाईकाला भेटण्याकरता ICU वॉर्डमध्ये गेलात आणि त्यांनी विचारलं अगदी प्रेमाने, डॉक्टर भेटले होते, काय म्हणाले? आता खरं म्हणायचं आहे काय? आता जर त्याला खरं म्हटलं की उद्या सकाळपर्यंत तू जाणार आहे, मग तो जो सकाळी जाणार आहे तो आत्ता जाईल. गोपाल कृष्ण भगवान की. मग अशा वेळेला खरं बोलायचं, पण बरं बोलायचं. त्याने विचारलं डॉक्टर काय म्हणाले, तेव्हा आपण खरं म्हणायचं की उद्या सकाळपर्यंत सगळ्या त्रासातनं मोकळा होशील. पंढरीनाथ भगवान. सत्य सदा बोलावे, सांगे गुरु आणि आपुला. असत्य भाषण करणे, सज्जन म्हणतात हे महापाप. सदा बोलण्यासारखे चालत आहे. जसे बोलतात तसे चालतात, पण कसे बोलतात? सत्यम ब्रूयात परम प्रियम ब्रूयात. म्हणून त्यांची उपासना आणि म्हणून त्यांच्या चरणी आपली निष्ठा असावी. कारण वाणी तैसी करणी जाची,
वाणी तैसी करणी ज्याची निष्ठा त्यावरी जडते, वाणी तैसी करणी ज्याची निष्ठा त्यावरी जडते, क्रिया शून्यवाद चाळा परचे, क्रिया शून्यवाद चाळा परचे, असलेली ही उडते लोका सांगावे, तैसे स्वयं आचरावे. अगदी कोपऱ्यातनं तबला वाजला की नाही, पंढरीनाथ भगवान की. सदा बोलण्यासारखे चालत आहे, अर्धा तास उशीर, गोपाल कृष्ण भगवान की. सदा बोलण्यासारखे चालत आहे, विवेकी सदा एक देवासी बाहे. पण मग तो भगवंत कसा आहे? सदा बोलण्यासारखे चालत आहे. असे कोण? विवेकी. मग विवेकी कशाला म्हणावं? मनामध्ये लगेच प्रश्न येईल की नाही, विवेकी कशाला म्हणावं? जे विवेकी सदा एक देवासी पाहे. पण मग देवाला पण बघताना मनामध्ये तो सगुण आहे की निर्गुण आहे, तो मूर्तीत आहे, बरेच जण वाद घालतात. देव काय मंदिरात आहे काय? तुम्ही म्हणता ना चराचरामध्ये आहे, मग मंदिरात जायची काय गरज आहे ना? चराचरामध्ये माती उचलून डोक्याला लावा, झाला देव प्रसन्न. हो, सदा बोलण्यासारखे चालत आहे, पण विवेकी सदा एक देवासी पाहे. बरेच जण उपहास करतात, आपल्या सुद्धा 33 कोटी देवता आहेत, एवढ्या प्रकारच्या देवता आहेत, पण मुळात ब्रह्म इदं ब्रह्म वाक्यम की एको ब्रह्म द्वितीयो नास्ति. देवता ही एकच आहे, बाकीच्या देवता हे त्यांचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. नमस्कार करायचा तो सगळ्या डिपार्टमेंटमध्ये, पण ते सगळं पोचणार कोणाकडे? एक ब्रह्माकडे. समजा मला विठ्ठलनाथ संस्थानाला देणगी द्यायची आहे, तर त्याच्याकरता वेगळा माणूस नेमलाय. पण मला जर अभिषेक करायचं असेल तर त्याच्याकरता वेगळे गुरुजी नेमलेले आहेत. आता तेच मंदिराचं जर वेगळं बांधकाम मला जर करायचं असेल तर त्याच्याकरता परवानगीकरता वेगळे डिपार्टमेंट आहे. मंदिर किती आहे? एकच आहे, पण डिपार्टमेंट किती आहेत, लोक किती आहेत? अगदी त्या पद्धतीने ब्रह्म एक आहे. तुम्हाला बुद्धी पाहिजे का? मग गणपतीला नमस्कार करा. तुम्हाला ज्ञान पाहिजे का? सरस्वतीच्या चरणी. तुम्हाला जर वैराग्य हवं असेल तर शंकर आणि शक्ती हवी असेल तर देवीकडे जा. हे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, पण भगवंत विवेकी सदा एक देवासी पाहे. पण मग तो देव कसा आहे? तो डोळ्याने दिसतोय याच्याकरता तुलसीदासच वर्णन करतात. बिनु पग चलाई सुनाई बिनु काना, बिनु पग चलाई सुनाई बिनु गाना, कर बिनु करम करही बिधिनाना, कर बिनु करम करही बिधिनाना. आनन रहित आनन रहित सकल रस भोगी, बिनु माने बकता बन जोगी, बिनु माने बकता बन जोगी. मंगल भवन मंगल भवन मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजर बिहारी, द्रवहु सुदशरथ अजर बिहारी. तो भगवंत कसा आहे? बिनु पग चले सुने बिनु कान, कर बिनु करम करही विधिनाना, आनन रहित सकल रस भोगी, बिनु बानी बकता बडजोगी. ज्याच्याकडे हात नाही आहेत पण तो जगाची उत्तम कलाकुसर करू शकतो, ज्याच्याकडे कान नाही आहेत
पण मुंगीच्या पायामध्ये जर झुंझुण पैजण वाजली तर ते ऐकण्याचं सामर्थ्य सुद्धा त्याच्याकडे, असा सामर्थ्यशील भगवंत परमात्मा. बिन उपगत चले, ज्याच्याकडे पाय नाही आहेत पण उद्या जर मॅरेथॉन लावली की गोल्ड मेडल त्यालाच प्राप्त होणार का? तो भगवंत परमात्मा द्वैत अद्वैत रूपात नाही आहे, तो सगुण आणि निर्गुण ह्या वादाच्याही पलीकडे. ज्ञानोबराय म्हणतात ना, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे तुझ. सगुण म्हणू की निरगुण रे तुझ. सगुण म्हणू की निरगुण रे. अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना. शब्दने तीने ती म्हणती गोविंदू रे. शब्दने तीने ती म्हणती गोविंदू रे. एक गोविंदू रे, एक गोविंदू रे, एक गोविंदू रे. तुझ सगुण म्हणू की स्पृश्य म्हणू की अस्पृश्य रे. भगवंता तुला स्पर्श करता येतो का? हो पण आणि नाही पण. तुझ स्पृश्य म्हणू की अस्पृश्य रे. तुझ स्पृश्य म्हणू की अस्पृश्य रे. स्पृश्य स्पृश्य एक गोविंदू रे. एक गोविंदू रे, एक गोविंदू रे. तुझ सगुण म्हणू की निरगुण रे तुझ. ज्ञानोबरायांना विचारलं, हे तुम्हाला कसं माहिती? तुम्ही देवाला बघितलंय का? मग ज्ञानोबरायांनी हातच वरती केले. ते म्हणतात, मी देवाला बघितलं पण आहे आणि नाही पण. ते म्हणतात, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. सगुण निर्गुण एक गोविंदू रे. एक गोविंदू रे. तुझ सगुण म्हणू की निरगुण रे. तुझ सगुण म्हणू की निरगुण रे. तुझ सगुण म्हणू. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंदू रे. हा प्रश्न ज्ञानोबरायांना विचारल्यावर हातच वरती गेले. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. त्या वादाचं उत्तर इथे सापडतं बरं का. वारकरी आणि रामदासी हा वाद निर्माण झाला की त्या प्रश्नाचं इथं उत्तर सापडतं. कारण मुळात नाथ संप्रदायापासून वारकरी संप्रदायाची निर्मिती आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष बोळला गहिणी प्रती. पण गहिणी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवा सार सोजविले. ज्ञानोबरायांपर्यंत हे कुठून आलं? नाथ संप्रदायापासून आलं. आणि मुळात कोणतेही संप्रदाय भिन्न नाहीत, ते सगळे एकच आहेत का? विवेकी सदा एक देवासी पाहे. अशा कोणत्याही भलत्या फाट्याला न जाता विरारला जायचंय तर विरारचीच लोकल पकडायची, नाही तर सेंट्रल लाईन मध्ये गेल्यानंतर वेस्टर्न. गोपाल कृष्ण भगवान की.
त्या भगवंताचं वर्णन. बिनु पग चले सुनय बिनु काना, कर बिनु करम करहि विधी नाना, आनन रहित सकल रस भोगी, बिनु बानी बकतावड जोगी, तनु बिनु परस नयन बिनु देखा, रस शीग्राह पर ग्राण विशेष. त्याला नाक नाहीत पण सुंदर सुगंध तो घेऊ. पण आली ना पंचायत परत. महाराज संत सांगतात तसं वागतात का हो? याच्याकरता ज्यांनी हे लिहिलंय त्यांचं चरित्र किती सुंदर आहे. तुलसीदासांचं वयाच्या 12व्या वर्षी लग्न झाल्यानंतर 16व्या वर्षी, म्हणजे पूर्वी 12व्या वर्षी लग्न होत असत, पण 12व्या वर्षी मुलगी घरी येत नसत. ती अगदी 16व्या आणि 18व्या वर्षामध्ये येत असत. आणि आल्यानंतर अगदी 2च वर्षात रामबोला, म्हणजे तुलसीदासांचं आधीचं नाव रामबोला, त्यांना स्वतःच्या पत्नीचं प्रेम इतकं की 2 मिनिटाकरता का सोडीना. स्वतः प्रेमामध्ये इतके मग्न की जवळजवळ लग्नानंतर स्त्री घरी आल्यानंतर जवळजवळ 5-6 वर्ष झाली, पण ती स्वतःच्या माहेरीच गेलेली. तिने एक दिवशी निर्णय ऐकवला, माहेरी जाते, तू पोळी खाते, जाडजूड होते आणि येते. आता शेवटी मनामध्ये इच्छा नाही तरी पण पत्नीला जाऊ दिलं. पण जाऊ दिल्यानंतर मग मात्र कसा बसा एक दिवस निघाला, दुसराही दिवस सरला, पण रात्र आल्याबरोबर आलीच आठवण ती. आता काय करायचं काय करायचं काय करायचं म्हणून धावत निघाली स्वतःच्या घरात ना. कोणाला भेटायला? पत्नीला. तिचं नाव काय? कलावती. आता घरी धावत गेले, पण जवळजवळ धावता धावता मध्यरात्र उलटून गेली होती. आत्यासारखं व्हॉट्सअप फेसबुक नसल्यामुळे लोक लवकर झोपत असत त्या काळी. कमाल आहे, रात्री 12 वाजता जरी स्टेटस टाकला तरी किमान 50 जण बघतात. याच्यावरनं मला कळतं लोक किती बिनकामी येते. जय जय रघुवीर समर्थ. धावत गेले, बघितलं तर झोपले होते. आता सगळे झोपलेत म्हटल्यावर दरवाजा तरी कसा ठोकणार. घराची प्रदक्षिणा मारायला चालू केली आणि प्रदक्षिणा करता करता बघितलं की पत्नी ज्या घरामध्ये राहतीये, ज्या रूममध्ये राहतीये, तिची खिडकी उघडी आहे. एक मार्ग सापडला तिला भेटण्याचा. पण आता खिडकीपर्यंत जायचं कसं? लांबून बघितलं तर खिडकीजवळ एक दोर लटकताना दिसतोय. मनात विचार केला, आता तिला भेटायचं म्हटल्यावर सगळं गेलं खड्ड्यात. पटकन त्या दोरीला धरलं आणि चटकन उडी मारून खिडकीतनं गेले. आणि ती आश्चर्यचकित झाली, एवढ्या रात्री आलात कसे? काही नाही ग, तुझी आठवण येत होती, म्हटलं व्हॉट्सअपला मेसेज करू, पण तुझा डाटा संपला होता म्हणून तो काही सीन झाला नाही, म्हणून आलो. आलात खरे, पण मग खिडकीतनं चढलात कसे वरती? बहुतेक तुला माझ्या मनातलं कळतं. मी येणार होतो म्हणून तू दोर ठेवला होतास. कसला दोर? आपल्याला काय माहिती नाही दोर वगैरे कोणी ठेवला. ती पटकन धावत त्या खिडकीजवळ गेली आणि बघते काय तर तो तिथे दोर नाही, लांब लचक साप लटकतोय. आणि हे बघितल्याबरोबर डोकं फिरलं आणि विचारलं, मला भेटण्याकरता एवढे अधीर झालात की ती रशी आहे की साप आहे हेच तुम्हाला कळलं नाही? लाज न आवत आप को दौरे आयहु साथ, धिक धिक ऐसे प्रेम को का कहूँ मैं नाथ. अस्थि चर्ममय देह में तामे ऐसी प्रीति, ऐसी जो श्री राम में होती ता कैसी भव भीति. हिंदी कविता आहे म्हणून थोडी समजून देतो. अस्थि चर्ममय देह में, या शरीरामध्ये एवढं प्रेम करता. अहो एवढं प्रेम जर रामावर केलं असतं एव्हाना मिळालं असता की. बायकोने झापलं आणि जसं झापलं महाराज, मन राम रंगे रंगले. लगेच बॅग उचलली आणि धावत आपल्या घराकडे गेले.
आणि घरातले अंगावरचे कपडे काढले आणि कपाटात ठेवलेलं धोतर घेतलं, पटकन भरलं बॅगेत. आता चाललो घर सोडून. कारण मन राम रंगी रंगले, विश्व रंगी भंगले. विश्वरंगी भंगले, विश्वरंगी भंगले. मन आत्मरंगी रंगले, आत्मरंगी रंगले. राम रंगी. काशीलाच निघून गेले ते आणि काशीला जाऊन अध्यात्म केला. असा अध्यात्म केला की मारुतीरायांनी साक्षात दर्शन दिलं. पण मनामध्ये मात्र तो भगवंत परमात्मा सगुण आहे की निर्गुण आहे, हा प्रश्न सतत मनामध्ये. मला आज न उद्या त्याला भेटायचंय, मला आज न उद्या त्याला बघायचंय. त्याच्यामुळे निष्काम सेवा करायला चालू केली. चित्रकूट नावाच्या पर्वतावरती जायचं आणि चंदनाचे बाळ घेतलेत. जाऊन फक्त राहायचं नाही, चंदनाची मोठी लाकडं ती घेतली आणि स्फटिक असणाऱ्या शिलेवरती ती घासायची आणि जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना चंदनाचा गंध लावायचा. हा उपक्रम तुलसीदासांनी चालू केला आहे. आणि तो उपक्रम महाराज चालू असतानाच जवळजवळ 1 ताप पूर्ण झाला. आणि 1 ताप पूर्ण झाल्यानंतर आता मन मात्र द्विधा स्थितीत. अवस्थाच अशी आहे महाराज की मनामध्ये सदोदित मला तो भेटलाच पाहिजे, मला तो दिसलाच पाहिजे. आणि एक दिवस मन अत्यंत द्विधा स्थितीत आपलं असतं की नाही. एवढी पूजा, एवढं धर्म, एवढं पूजापाठ करून, एवढं धार्मिक आचरण करून सुद्धा आम्हालाच कशी देव संकट देतो, असा मनामध्ये. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता मन द्विधा स्थितीत. तो राम मला दर्शन देईल का, दर्शन देईल का, असं मनामध्ये विचार चालू असतानाच एक वाटेकरू येऊन उभा राहिला. आणि वाटेकरू येऊन उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं, महाराज लगाइए चंदन. अर्थात ते उत्तर प्रदेशामधले होते म्हणून ते हिंदीतच बोलणार ना. बाबाजी मुझे माफ करो, आप यहाँ से आगे जाओ, आगे जाके और भी चंदन घिसने वाले लोग हैं, वो आपको चंदन लगा देंगे. आज मुझसे यह काम नहीं होने वाला. क्यों नहीं होने वाला महाराज? क्यों मत पूछो, आगे बढ़ो. आप जब तक मुझे नहीं बताते तब तक मैं आगे बढ़ने वाला न राहून तुलसीदासांनी सांगितलं, तुला माहिती आहे का, अरे कित्येक वर्ष झाली स्वतःचा संसार सोडून त्या भगवंताला प्राप्त करण्याकरता वनोवनी फिरतोय. अजूनपर्यंत तो मला प्राप्त झाला नाही. अरे आज तर अशी अवस्था आहे की ह्या श्वासांची माळ कधी तुटेल सांगता येत नाही, पण अजूनपर्यंत तो मला भेटलेला आहे. निष्काम सेवा चालू आहे माझी, त्याच्याकडनं मला कोणतीही अपेक्षा नाही, तरीसुद्धा सेवा करतोय, पण तो अजूनपर्यंत मला भेटलेला आहे. मग ह्या वाटसरूने त्या राम बोला तुलसीदासांना सांगितलं. काय सांगितलं? बहुतेक तुमचा राम निष्ठुर असेल. तुमच्या रामाच्या हृदयाच्या जागी दगड आहे म्हणून तो तुम्हाला भेटत. स्वतःच्या देवाची निंदा ऐकली मात्र तुलसीदास म्हणतात, माझ्या देवाला निष्ठुर म्हणतोस का रे? अरे आमचे प्रभू रामचंद्र म्हणजे श्री रामचंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुणम. श्री रामचंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुणम. श्री
श्रीरामचंद्र कृपालु भजुमन हरण भव भयदारुणं नवकंज लोचन कंज मुखकर कंज पद कंजारुणं संकल्प अगणित अमित छवि नवनील नीरद सुंदरं पटपीत मानभूतडित आमचे राम कसे आहेत माहिती का तुला? आमचा राम निष्ठुर नाहीये. आमचा राम फक्त धारण करतो चाप, पण त्याच्या हृदयामध्ये भक्तांप्रती प्रेम आहे. शिर मुकुट कुंडल तिलक चारु उदारु अंग विभूषणं अजानु भुज शरचापधर संग्राम जित खर दूषणं श्रीरामचंद्र कृपालु भजुमन हरण भव भयदारुणम् इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनिमनरोजनं मम हृदय कौज निवास कुरु कामादि खलदल गौजनं कामादि खलदल गौजनं कामादि खलदल गौजनं. माझे प्रभू रामचंद्र श्रीरामचंद्र कृपालू, ते इतके कृपालू आहेत तुला काय सांगू. आणि हे त्या वाटसरूने ऐकलं आणि काय आश्चर्य. आज 12 वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाली म्हणून निर्गुण रूपाचा परमात्मा वाटसरू बनून तुलसीदासांना भेटायला आला आणि नेमका त्यानेच हा प्रश्न केला. आणि माझा भक्त मी नसलो तरी माझे गुण गातो हे ऐकलं आणि मग मात्र आनंदाने स्वतःचं सहर्ष रूप त्या तुलसीदासांसमोर प्रकट केलं. चित्रकूट के घाट पर चित्रकूट के घाट पर चित्रकूट के घाट पर चित्रकूट के घाट पर. थोडी क्लासिकल वस्तू आहे पण त्याची आपण इथं चीज करून घेऊयात. चित्रकूट के घाट पर चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़ भई संतन की भीड़ तनन तो भई संतन की भीड़. संत मंडळी जमाय आजूबाजूला आणि त्या सगळ्यांच्या मध्ये काय चित्र बघा. तुलसीदास चंदन घिसत है तुलसीदास चंदन घिसत है तिलक लेत रघुबीर तिलक लेत रघुबीर तनन तुम चित्रकूट के घाट पर तनन तुम चित्रकूट के घाट पर तनन चित्रकूट के घाट पर. चित्रकूट के घाट पर भई संतन की भीर तुलसीदास चंदन घिसत तिलक लेत रघुबीर. एवढ्या वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाली आणि मनात असलेला हा वाद क्षणात मिटून गेला. कारण विवेकी सदा एक देवासी पाहे. आपल्या नवसाला देव पावला नाही की लगेच दुसऱ्या दिवशी देव आपण बदली. सोमवार आला की शंकराला आंघोळ घालायला चला, मंगळवार असला की बाजूला जीवदानीचं मंदिर आहे चला, बुधवार आला की विठोबाला लाडू, शनिवार जवळ आला की मारुतीला इतका तेल वाहतात बिचारा रविवारी वाट बघतो एकाने तरी या. गुरुजी
शनिवारी मारुती, रविवारी मारुती नसतो का देवळात? तो काही फिरायला जाणार आहे का? नाही. पण आपण भगवंताप्रती भक्ती तेव्हाच अर्पण करतो जेव्हा आपल्या मनातली इच्छा असेल. इथं माणूस वेळ संपली की देवाला सुद्धा बदली करू शकतो. अशा वेळेला आपण विश्वास ठेवतो की हा माझा मित्र आहे, हा मला संकट समयाला उपयोगी पडेल. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी आहे का कोणी? नाही. हरी तो सांभाळी अंतरबाई आपल्याकरता उभा आहे ना, तो वाट पाहे उभा भेटीची आवडी. कसा? कृपाळू तातडी उताविळ. त्याच्याशिवाय कोणी आहे का? नाही. म्हणून विवेकी हा शब्द प्रामुख्याने समर्थांनी इथं वापरला. विवेकी सदा एक देवासी पाहे, त्या एकाला भजा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिना जीवा सुख नो है, तेने बिना जीवा सुख नो है, तेने बिना जीवा सुख नो है. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख. असंच विरारच्या जवळच्या एका तलावामध्ये, पूर्वी गावखेडा असल्यामुळे सहज एक माणूस पाणी पिण्याकरता गेला. बिस्लरीची बॉटल तेव्हा उपलब्ध नसेल बहुतेक. पाणी पिण्याकरता तलावामध्ये उतरला आणि उतरला, पाय घसरून जाऊन जसा तलावामध्ये पडला तसं माणूस पडल्यानंतर आजूबाजूला बघतो. त्याला पडल्याचं दुःख नाही, त्याला आजूबाजूला कोणी बघतोय का याचं दुःख सर्वात पहिले असतं. मला कोणी बघितलं तर नाही ना पडताना. त्याने आजूबाजूला बघितलं, आता मला वाचवायला कोणी नाही आणि कोणी वाचवायला जर आला नाही तर मी. आणि माणूस संकटात पडला की सर्वात पहिले प्रथम पूज्य गणपतीच त्याला आठवतो. म्हणून त्याने मनाने प्रार्थना चालू केली. गणराया लव कराये, गणराया लव कराये, गणराया लव कराये. अरे ये रे बाबा, ये वाचवायला मला, ये. पाण्यात पडलोय आता, जर तू वाचवलं नाही तर जीव जाईल माझा. गणराया लव कराये, भेटी मजा लागी दे, भेटी मजा लागी दे. हे ऐकलं मात्र स्वानंदपुरातनं लगेच धावत आला. धावत आले गणपती, धावत आले गणपती. पायी घागुऱ्या वाजती, पायी घागुऱ्या वाजती. नचत आले गणपती. आणि महाराज गणपती धावत यायला निघाले, पण निघता निघता 5 मिनिटं उशीर झाला. आणि ह्याच्या मनामध्ये लगेच भावना बदलल्या. बहुतेक गणपती बिझी असणार, आता गणपती येणार नाही. मग बहुतेक आता दुसरा नंबर. देवी भजो दुर्गा भवानी, देवी भजो दुर्गा भवानी. देवी भजो दुर्गा भवानी, जगत जननी महिषासुरमर्दिनी, जगत जननी महिषासुरमर्दिनी. तारणी तू सकला भवानी, तारणी तू सकला भवानी. देवी भजो, देवी भजो दुर्गा, देवी भजो दुर्गा. तेवढ्यात गणपती येऊन तलावाजवळ पोहोचला. आता हाताने धाव रशी टाकणार आणि वाचवणार, तेवढ्यात त्याने बघितलं की हा मला बोलवत. याने लगेच देव बदलला. आता देवीचा धावा केला, पण देवीला बोलवून सुद्धा 5 मिनिटाच्या वरती झालं. बहुतेक तीही बिझी.
आता नंबर कोणाचा म्हणून लगेच आठवलं. धाव रमापती ज्ञान विलासा, धाव रमापती ज्ञान विलासा, धाव रमापती ज्ञान विलासा, धाव रमापती ज्ञान विलासा. पूर्ण परात पर शांती निवासा, पूर्ण परात पर शांती निवासा. धाव रमापती, धाव रमापती, धाव रमापती, धाव रमापती. आता देवी तेवढ्यात पोहोचली होती, ती वाचवायला जाणार तेवढ्यात याने देव लगेच याने विष्णूचा धावा केला म्हणून शांताकारं भुजगशयनं आलेच. आता विष्णूंनाही यायला वेळ लागला. ते येता 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 इथं देवी दोर टाकणार तेवढ्यात विष्णूने थांबवलं. थांबा, मला बोलवतोय, मी वाचवायला आलोय. दोन्ही देवांनी जागा केली, जा जा जा. आणि जसे ते वाचवायला जाणार तसं मनामध्ये लगेच दुसरा धावा. आता गात नाही, भगवान एक शंकरांचा नमः पार्वती पतये हर हर महादेव. हे गरमीचे दिवस आहे, गळा सुकला तर सांगता येत. इथं भगवान एक शंकरांचा धावा केला. ते पटकन धावत आले आणि येऊन बघतायत तर एवढे 4 देव. काय सर्कस चालू आहे की काय? शेवटी भगवान एक शंकर वाचवायला आले आणि त्याने लगेच 5व्या देवाचा धावा केला. आलेले 4ही देव अगदी हसत मुखाने एक दुसऱ्यांबरोबर चर्चा करतायत. अरे याचं चित्तच थाऱ्यावरती नाही, याचा एका प्रती आदरभाव नाही, हा विवेकी नाही, जो एक देवाला पाहत नाही, अशाकडे आपण दुर्लक्ष करायचं. शेवटी सर्व आलेल्या देवता निघून गेल्या आणि तो बुडून मेला. का? अविवेकी. विवेकी सदा एक देवासी पाहे, विवेकी सदा एक देवासी पाहे. या देवतेला भजल्यामुळे मला काहीतरी चांगलं होणार आहे, या देवतेला नवस केल्यामुळे माझं काहीतरी चांगलं होणार, या सगळ्या गोष्टी बाजूला करून सदा बोलण्यासारखे चालत आहे. विवेकी सदा एक देवासी पाहे, पण कसा? सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. अजून तरी निर्गुण परमात्म्याची प्राप्ती नाही, त्याच्यामुळे जिथपर्यंत तो मिळत नाही तिथपर्यंत माझ्या समोर असणारा भगवंत सगुण रूपातला आहे त्याच्याप्रतीच माझी आस्था असावी. कारण त्याला भ्रम नाही, त्याला माहिती आहे की तो सगुणाची उपासना करतोय, पण तो नमस्कार निर्गुणापर्यंत जाऊन पोहोचतोय. शेवटचा दृष्टांत आणि पूर्वरंग समाप्त. सहज विरारला येण्याकरता समजा ठाण्यावरनं किंवा कल्याणवरनं बस पकडलीच, पकडल्यानंतर कंडक्टरकडनं तिकीट घेतलं. आता पूर्वीचे जाडे तिकीट असल्यामुळे ते कुठेही ठेवले तरी पटकन लक्षात येत असत, पण आजकाल सगळे ते पातळ तिकीट जे हातात घेतली की उडून जातात. पण मग आता प्रवासात बसल्यानंतर गाडी चालू झाली, अचानक कंडक्टर आला, तिकीट 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 तिकीट. आपण पटकन खिशातनं काढलं आणि त्याला दाखवलं. त्यांनी आपल्याला सांगितलं जपून ठेवा, उडून जाईल. ते तिकीट आपण घेतो आणि पटकन आपल्या खिशात असणारं पाकिट काढतो आणि पाकिटात ते तिकीट टाकतो आणि ते पाकिट. आता याच्यानंतर जर कंडक्टर परत विचारायला आला तर आपला हात कुठे जाणार? पाकिटाला. पाकिटाला हात लागला याचा अर्थ आतलं तिकीट सुरक्षित आहे. अगदी त्याच पद्धतीने आतलं असणारं तिकीट हा निर्गुण परमात्मा, पण त्याच्यावरती असणारं पाकिट म्हणजे सगुण साक्षात परमात्मा, त्याला एकदा नमस्कार केला की कळतं त्याच्या आतला जो निर्गुण परमात्मा आहे तो आहेच आहे. म्हणून सगुणे भजे लेश नाही भ्रमाचा. तुझं तिकीट म्हणू की पाकिट रे? तिकीट पाकिट एक सुखरूप रे. आणि त्याच्यामुळे सगुणे भजे लेश नाही भ्रमाचा. त्याला भ्रम नाही या गोष्टीचा की माझ्या पाकिटामध्ये असणारं तिकीट उडून गेलं असा भ्रम नाही. ते तिकीट आहे. अगदी त्या पद्धतीने मी ज्या भगवंताला नमस्कार करतोय त्याच्या आतला निर्गुण परमात्मा आहे असं भ्रम दूर होऊन त्याला त्या भगवंताची प्राप्ती होणं म्हणजेच सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. आणि असा माणूस जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सदा बोलण्या.
सदा बोलण्या सारखे चालताते, सदा बोलण्या सारखे चालताते, सदा बोलण्या सारखे चालताते, सदा बोलण्या सारखे चालताते. सदा बोलण्या सारखे चालताते, विवेकी सदा एक देवासी पाहे, एक देवासी पाहे. कीर्तन परंपरेनुसार 1-2 मिनिटं भजन आणि आख्यानाला. तबला म्हणजे आपल्या संसाराचं प्रतीक आहे बरं का. ही कधी बिघडत नाही, त्याला सतत ठोकावा लागतो. पुन्हा ऐका, ही कधी बिघडत नाही पण त्याला सतत. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम, 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 रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. पैठणामध्ये असणारे मूल भानुदासाच्या कुळातील जन्म आहे बरं का. भानुदासांना संतवीर म्हटलं जातं कारण विजयनगरामध्ये चोरीला गेलेल्या विठ्ठलाच्या मूर्ती त्या पुन्हा आणण्याचं काम भानुदास महाराजांनी केलं आहे. आज पंढरपुरामध्ये साक्षात पांडुरंग परमात्मा उभा आहे. हे कोणाचे उपकार आहेत तर ते भानुदासांचे उपकार आहेत. आणि त्याच्यामुळे अशा भानुदासांच्या कुळात महाविष्णूचा अवतार आहे. अनेक पिढ्यांचा परमार्थ चालू आहे, अनेक पिढ्यांची भक्ती आहे, म्हणून अशांच्या घरी संतांचा जन्म आहे बरं का. केंद्रीय सत्ता असणाऱ्या लोकांच्या घरी येत घराणेशाही जन्माला येत. घराणेशाही अध्यात्मामध्ये आहे पण तर भक्तीची घराणेशाही आहे. कारण भगवंत सुद्धा असंच घर शोधत या भानुदासांच्या कुळामध्ये पुढे भानुदासांना जो मुलगा झाला त्याचं नाव चक्रपाणी, आणि त्या चक्रपाणीला पुढे जो मुलगा झाला त्याचं नाव सूर्याजी पंत. आणि सूर्याजी पंतांची पत्नी रुक्मिणीबाई, त्यांचा नियम ठरलेला वर्षातनं आषाढी आणि कार्तिकी दोन्ही वाऱ्या करायच्या. आणि त्या दोन्ही वारींना अगदी संसार सगळा सोडायचा, प्रपंच सगळा सोडायचा आणि अगदी प्रेमाने पंढरपूरच्या वारीला निघायचं. आत्तासारखं एरोप्लेन, 2 व्हीलर 4 व्हीलर, त्यावेळेला बैलगाड्या. आणि पंढरपुराची वारी निघाली की ते बैलांची पावलं जशी पडायची तशी त्या बैलांच्या गळ्यातली घुंगुरवाळी सुद्धा अगदी खुळ 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 वाजायची. अरे घुंगुरवाळा खुळ खुळ तिगळा, पौडावर पाऊल पडे, पौडावर पाऊल पडे. चल चल ढवळ्या चल चल पवळ्या, अजूनही चल जायचे पुढे. चल चल ढवळ्या चल चल पवळ्या, अजूनही चल जायचे पुढे. चल बेगीन बेगीन चल, चल चल ढवळ्या वाजू का, बेगीन बेगीन चल, 45 मिनिटं राहिली आहेत. चल पटकन.
अरे घुंगुर बाळा झुळझुळती गळा पौडावर पाऊल पडे पौडावर पाऊल पडे अन चल चल ढवळ्या चल चल पवळ्या अजूनही चल 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 अरे भिवरे तिरी जमली गाठी दादी नत्त नत्त दिन दादी नत्त नत्त भिवरे तिरी जमली दाटी आनंदाने ऊर भरे आणि पांडुरंग हरी विठ्ठल आहे 28 युग विटेवरी पांडुरंग हरी विठ्ठल आहे 28 युग विटेवरी अरे भिवरे तिरी जमली दाटी दादी नत्त नत्त दिन दादी भिवरे तिरी जमली दाटी आनंदाने ऊर भरे आनंदाने ऊर भरे अन्न चल चल डवळ्या चल चल पवळ्या अजून चल जायचे पुढे चल चल ढवळ्या चल चल पवळ्या अजून चल जायचे पुढे हा चल चल ढवळ्या चल चल पवळ्या अजून चल जाय अशी मजा नारदी कीर्तनातच आहे. गोपाल कृष्ण भगवान ढवल्या पवळ्यांची जोडी पोहोचली पंढरपुरामध्ये आणि भानुदासांच्या कुळामध्ये असणाऱ्या या सूर्याजी पंतांच्या सर्व संतांचा सर्व घरातल्या कुळांचा अधिकार इतका की पंढरपुरामध्ये पोहोचले की दर्शन घ्यायला शिरल्यानंतर पांडुरंग साक्षात विटेवरनं खाली उतरत आणि म्हणत मागा काहीतरी, कारण भक्तीचं ऋण चढलंय ना त्याच्यावर. पण सूर्याजी पंतांनी पहिलेच बायकोला समजवून ठेवलं, हे बघ मंदिरात गेल्यानंतर देव म्हणेल मागा, मागायचं भगवंताकडे मागायचं असेल तर देवालाच मागायचं. हे चिदान देगा देवा तुझा विसर, माझं बँक बॅलन्स वाढू दे, मला चांगली बायको मिळू दे, त्याचं संसार अगदी सुखात होऊ दे, केंद्रीय सत्ता मिळू दे, अगदी त्याच्याशिवाय त्याच्याकडे दुसरं तिसरं मागायचं. म्हणून बायकोला समजवून ठेवलंय मागायचं नाही. उभं राहण्याने जमलं तर बसून घ्या, कारण उभं राहण्याचं काय दुःख आहे ते एकटं मीच भोगतोय. गोपाल कृष्ण भगवान की. आणि आत्तासारखं कमर्शियल लाईन नसायची त्यावेळेला. रांगा ज्या आहेत त्या स्त्रियांच्या वेगळ्या आणि पुरुषांच्या वेगळ्या. पुरुषांच्या रांगेतनं सूर्याजी पंत बाहेर निघून गेले आणि त्यांची पत्नी रखुमाबाई पाठी राहिली. आणि पाटणा रांगेत शिरल्यानंतर समोर जेव्हा विठ्ठलासमोर उभी राहिली दर्शनाकरता, डोकं ठेवलं, विठ्ठल निघून पायरीवरनं खाली आला आणि म्हटलं मागा काहीतरी. आता पटकन डोकं ट्यूब पेटली. नवऱ्याने सांगितलंय मागायचं नाही, पण आपल्यापेक्षा 2 हात पुढं ना. काय सांगितलंय मागायचं नाही, पण जर तो देत असेल तर घ्यायचं नाही असं कुठे म्हटलंय. त्याने द्यायला सुरुवात केली. हिने पटकन सांगितलं देवा संसाराला एवढी वर्ष झाली, प्रपंच पोटात, अजून काही बाळ नाही रे. अरे कुळामध्ये तुझी कीर्ती गाणारा कोणीतरी असायला हवा ना. त्याचं लग्न लावेन तेव्हा तुला आमंत्रण धाडेन बरं काय. विठ्ठलाने सांगितलं काय जा. आणि बाहेर निघाल्यानंतर सूर्याजी पंतांनी विचारलं विठ्ठलाकडे काही मागितलं का. आपलं ठरलंय, मागितलेलं दिलंय. मागितलं नाहीये पण दिलंय त्याने. काय दिलंय काय नाही. त्याने विचारलं काय पाहिजे तेव्हा मी त्याला सांगितलं काय एवढे वर्ष पुत्र दे. हे ऐकलं मात्र तळपायाची आग मस्तकात गेली. सूर्याजी पंतांनी पटकन त्या रुक्मिणीचा हात धरला आणि ताड 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 त्या गाभाऱ्यात नेलं आणि विठ्ठलासमोर उभं केलं. तुला पुत्र हवाय ना, तुला पुत्र हवाय ना, माग ह्याच्याकडे. पुत्र भाबा ऐसा गुंडा, पुत्र भाबा ऐसा गुंडा, पुत्र भाबा ऐसा गुंडा, पुत्र भाबा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, पुत्र भाबा ऐसा गुंडा, पुत्र भाबा ऐसा गुंडा, पुत्र भाबा ऐसा गुंडा. असा पुत्र हवा की ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हे माग. आणि भगवंताने जे होतं ते दिलं.
आणि अतिशय सुंदर पद्धतीने महाराज रम्य रम्यती पैठण नगरी, रम्य रम्यती पैठण नगरी, नाम तिचे सांगले, नाम तिचे सांगले, तये भू परब्रह्म अवतरले, तये भू परब्रह्म अवतरले. सूर्य भानुचा कुळत्या असता बाणू, सूर्याजी पंतांचं कुळ रखुमाईच्या उदरी जन्मला, रखुमाईचा उदरी जन्मला, परब्रह्म सत्वरी असे ते धन्य असे नगरी, असे ते धन्य असे नगर, असे ते धन्य असते अशा त्या नगरीमध्ये सूर्याजी पंतांच्या घरी मूळ नक्षत्राच्या द्वितीय चरणावरती ह्या बाळाचा जन्म झाला. आणि पंचांगीय दृष्ट्या समोरच ज्योतिषशास्त्री असल्यामुळे म्हणजे मला ऑफिस माहिती नव्हतं, आल्याबरोबर त्यांनी दाखवलं, बघा ऑफिस गोपाल कृष्ण भगवान की. मूळ नक्षत्राच्या द्वितीय चरणावरती जन्म झाल्यामुळे त्या जन्माचा परिणाम असा की जन्म झाल्या झाल्या आई आणि वडिलांचा दुःखद अंत झाला. पण मात्र आजीने अतिशय उत्तम पद्धतीने याचा सांभाळ केला आणि याचं नावच ठेवलं नाथ. अरे नाथा, अरे नाथा, अरे नाथा करून आजी सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने सांभाळ करतीये. रोज संध्याकाळी स्वतःबरोबर कीर्तनाला नेतीये. आनंदाने त्याच्या घरी चालू असलेली भक्तीची परंपरा आजतागायत तशी चालू आहे. आणि मंदिरामध्ये असंच कीर्तन चालू असताना सहज कानामध्ये पडलं की गुरूंशिवाय भगवंताची प्राप्ती. गुरूंशिवाय भगवंताची प्राप्ती. आणि मग धावत पळत त्या पैठण जवळच असणाऱ्या गोदावरी नदीच्या तीरावरती जाऊन नाथ पोहोचले. आणि त्या गोदावरीलाच त्यांनी मनातली खंत सांगितली. कारण त्यांनी बघितलं होतं की आई वडिलांच्या अस्थी याच गोदावरीमध्ये विसर्जन केल्या होत्या. याचा अर्थ माझे आई वडील त्या गोदावरीतच आहेत. म्हणून त्या गोदावरीलाच जाऊन विचारलं, अगं आई त्या गुरुजनांची भेट मला घडवून आण ग. त्या गुरूंशिवाय माझा कोणी तारणहार आहे काय? कोण तुझा समज सांग मज गुरुराया, कोण तुझा समज सांग मज गुरुराया, कोण तुझा समज सांग मज गुरुराया. कैवारे सदया सदया, कैवारे सदया सदया, कैवारे सदया सदया, कैवारे सदया. त्या गुरुजनांशिवाय माझं तारणहार कोणच बघणार आहे? तेव्हा गोदावरी नदीनेच सांगितलं की इथून जायचं आणि जवळच असणाऱ्या देवगिरी या किल्ल्यावरचा किल्लेदार जो आहे तो मनाने अतिशय सत्वभाव निर्माण करणार आहे आणि ज्याने भक्तीचं परमोच्च बिंदू गाठलेला आहे. पण परमोच्च बिंदू गाठून सुद्धा तो भगवंताप्रती एक भाव आहे. अशाला जाऊन भेट. आणि देवगिरीच्या किल्ल्यावरती असणारा किल्लेदार म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही, ते जनार्दन स्वामी आहेत. मनाने वैराग्य पण मात्र स्वतःच्या शरीराने कायम भगवंताप्रती आसक्त होऊन देशाची सेवा करणारे असे गुरु नाथ महाराजांना लाभलेत बरं का. आणि त्या किल्लेदारांकडे जेव्हा नाथ महाराज धावत पळत गेले तेव्हा त्या शिपायांनी अडवलं, हे कोण तू? किल्लेदारांना असं भेटता येणार नाही. अरे त्यांच्याकडे जहागीरदारी आहे, तुला माहिती नाही? त्यांना जर भेटायचं असेल तर परवाना लागतो. तो आज आणि उद्याच लागतो. परवाना आज किंवा आता भेटायचं म्हटल्यावर काहीतरी दिल्याशिवाय भेट होणार? खिशातलं होतं नव्हतं ते सगळं काढलं आणि सांगितलं मला त्यांची भेट फक्त घडवून आणा. आणि नाथांची आणि जनार्दन स्वामींची भेट त्या देवगिरीच्या किल्ल्यावरती झाली.
आणि काय भेट झाली महाराज. त्या भेटीचं वर्णन आहे. त्या भेटीमध्ये साक्षात जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना सांगितलं की तुला जर भक्ती स्वतःच्या मनामध्ये रुजवायची असेल, मला जर गुरु म्हणून करायचं असेल, तर त्याच्याकरता तुझं सत्व पाहिल्याशिवाय मी कोणालाही शिष्य म्हणून स्वीकारत नाही. आजकाल 500 रुपये दक्षिणा दिली की कोणी कोणाचा गुरु व्हायला तयार होतो. पण त्यावेळचे गुरु तसे. आणि इथे नाथ महाराजांनी सांगितलं, मला तुम्ही तुमचा शिष्य नाही करून घेतलात तरी चालेल, पण तुमच्या सहवासात मला राहू द्या. आता जनार्दन स्वामींनी विचारलं, तू काय काय कामं करू शकतोस? तुम्ही म्हणाल ते करेन मी. अच्छा, शिक्षण किती झालंय? आपल्यासारखं आहे काय? 10वी नापास झाला, बुवा ह्याला न्या कीर्तन शिकवायला. आम्ही असे धोत्रावरती दिसलो की लोकांना वाटतं बहुतेक हे पोतराजच आहेत की काय. MSc करतोय, गोपाल कृष्ण भगवान की. हातात झांज असली तरी टायट्रेशन पण दुसऱ्या हाताने होत राहतं. काय करू शकतोस? तेव्हा जनार्दन स्वामींनी त्याला वाणिज्य विभागामध्ये ठेवलं. आलेला सगळं खर्च, जमा खर्च सगळा करायचा आणि त्या सगळ्या गोष्टी लिहून काढायच्या, हिशोबाच्या फरकाने दुसऱ्या दिवशी त्यांना दाखवायच्या आणि सर्व लोकांचे हिशोब पूर्णत्वास न्यायचे. असं एकंदरीत वाणिज्य विभागाचं काम नाथ महाराजांना मिळालं. आणि नाथ महाराज स्वतः उत्तम पद्धतीने वाणिज्य विभाग सांभाळत असताना एक दिवस झाली घटना अशी की सर्व काही व्यवहार पूर्ण करता 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 कुठेतरी 1 रुपयाचा हिशोब राहिला. हा 1 रुपया कुठे खर्ची गेला या गोष्टीचं गणित मांडलंय. आणि ऐकून आश्चर्य वाटेल, 1 तास नाही, 2 तास नाही, तब्बल 18 तास गणित सोडवता येत. 1 रुपया गेला कुठे. आणि मध्यरात्रीचा प्रहल ओलांडला. माझं पूर्वरंग लक्षात घ्या. कलावतीवरती असणाऱ्या प्रेमामुळे भगवंत प्राप्त झाला. तिने सांगितलं, माझ्यावरती जेवढं प्रेम करता तेवढं देवावरती प्रेम करा ना. अगदी मध्यरात्रीची वेळ ओलांडली आणि रात्री एका विशिष्ट वेळेला त्या 1 रुपयाचा शोध लागला आणि चटकन टाळी वाजवली. लागला, 1 रुपयाचा शोध लागला. एवढ्या रात्री आपल्या किल्ल्यामध्ये टाळी कोण वाजवतोय? बाहेरची काय पार्टी वगैरे आली की काय? मग पटकन जनार्दन स्वामी धावत आले आणि बघितलं तर अजून नाथ जागेच आहेत. अरे नाथा, काय झालं रे? झोप नाही का आली तुला? कधीपासून जागा आहेस आणि हे काय अचानक टाळी वगैरे वाजवतोयस? महाराज, मला माफ करा, मला माफ करा. अहो, तुमच्या संपूर्ण हिशोबाच्या याद्या तयार करत असताना माझ्या लक्षात राहिलं नाही आणि त्या 1 रुपयाचा खर्च कुठे राहिला हे शोध घेण्याकरता एवढा वेळ लागला. पण एवढ्या वेळेचे चीज झालं आणि तुमचा हिशोब अगदी मार्गावरती, समेवरती आला बुवा. तेव्हा जनार्दन स्वामींनी उपदेश केलाय. या शिष्याची खरी ओळख जनार्दन स्वामींना तिथे पटली की जिथे 1 रुपयाचा शोध घेण्याकरता तू 18 तास मेहनत घेऊ शकतोस, ते 18 तास जर भगवंताच्या चरणी लावले असतेस तर तुझा उद्धार झाला असता. आणि त्याच किल्ल्यावरती स्वतः नाथ महाराजांना याच जनार्दन स्वामींनी उपदेश केला, भगवंताचं मार्ग प्रशस्त केला आणि नाम जप नाथ महाराजांचं चालू राहिलं. भगवंताप्रती प्रीती वाढत राहिली आणि एक दिवस झाला की तो भगवंत नाथ महाराजांना सापडला. कारण आत्तापर्यंत मनामध्ये हीच खोटी की भगवंत मूर्त रूपात आहे, अमूर्त आहे, तो सगुण आहे की निर्गुण आहे, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि आता तो भगवंत मला सापडला. कारण तो भगवंत कसा आहे? परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, गवळिया घरी, गवळिया घरी तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम. परब्रह्म निष्काम तो हा, गवळिया घरी, वाक्यवाळे घेऊन कृष्ण, वाक्यवाळे घेऊन कृष्ण
नवनीत चोरी तो हा परब्रह्म निष्काम तो. रांगत रांगत परब्रह्म निष्काम तो हा परब्रह्म निष्काम. गवळिया घरी तो हा परब्रह्म निष्काम. आणि सापडला महाराज. कुठे सापडला? या देहामध्येच सापडला तो. सापडला हरिहा, सापडला देवहारी त्याची बांधा दाव्याने. सापडला ना. सापडला देवहारी त्याची बांधा दाव्याने. शंख चक्र गदा पद्म, शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी. शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी तो हा परब्रह्म निष्काम. बहुता कष्टे बहुता पुण्य जोडलो देवा. बहुता कष्टे बहुता पुण्य जोडलो देवा. अनंत पवाडे गाते तुमचे, अनंत पवाडे गाते तुमचे ना कळती मावा. नामा म्हणे केशवा, नामा म्हणे केशवा, केशवा नामा म्हणे केशवा. नामा म्हणे केशवा होजी आम्हा तारा. नामा म्हणे केशवा अहोजी आम्हा तारा. जन्मोजन्मी द्यावी तुमची, जन्मोजन्मी द्यावी तुमची, तुमची चरण सेवा. तो हा परब्रह्म निष्काम, तो हा परब्रह्म निष्काम, तो हा परब्रह्म निष्काम, तो हा परब्रह्म. सापडला देवहारी त्यासी बांधा दाव्याने. दावा ठोका त्याच्यावरती. का? आतापर्यंत होताच कुठे? शंख चक्र गदा पद्म. पण दावा ठोकायचं म्हटल्यावर लक्षात घ्यायला हवं त्याच्या चारही हातात शस्त्र आहेत, एकही हात रिकामं. शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी. हातामध्ये सगळी आयुध आहेत. म्हणून शेवटी त्याच्या चरणी हीच प्रार्थना करायची, नामा म्हणे देवा अहोजी दातारा. आणि जन्मभर बाकी काही नको, फक्त तुमची सेवा हेच आम्हाला द्या. आणि ह्या सेवेमध्ये महाराज रत आहेत. आता नाथ महाराज म्हटले की सगळ्यांना शांती ब्रह्म हा शब्द आठवतो, पण मूळ इतिहासच असा सांगतो की शांती तेव्हा जन्म घेते जेव्हा माणसाच्या शरीरातली शक्ती संयमित होते. माझ्याकडे युद्धाला पुरेसं बळ नाही म्हणून शांत बसणाऱ्या माणसांना शांती ब्रह्म म्हणत. माझ्याकडे पुरेसं बळ आहे, माझ्या मनामध्ये जर मी निश्चय केला तर मी बरंच काही घडवू शकतो, पण मी ते करणार नाही, मी आता शांतीला धरलंय म्हणून शांती ब्रह्म. कारण स्वतःच्या गुरूंची सेवा करत असतानाच एक घटना झाली अशी की जनार्दन स्वामी ध्यानस्थ आहेत आणि ध्यानाला बसल्यानंतर आता ध्यान कधी सुटेल सांगता येत. आपल्यासारखं नाही, हातात जपाची माळ घेतली की जपाची माळ घेतली, जप चालू केला आणि समोर फक्त नाश्त्याची प्लेट येऊ द्या, ती जपाची माळ अशी सरकते.
ध्यानाला बसलेल्या माणसाच्या कानात फक्त सांगा, तुमच्याकरता गरम भजी आणली आहे, बस ध्यान संपलं. पंढरीनाथ भगवान की. आता ध्यान कधी उघडेल ते सांगता येत नाही. आणि अशाच वेळेला या सर्व घटना या ऐतिहासिक काळातल्या आहेत. त्यावेळेला यवनांचं आक्रमण त्या देवगिरी किल्ल्यावरती झालं. नाथांचे गुरु जनार्दन स्वामी ध्यानस्थ आहेत. आता ध्यानस्थ असताना आतमध्ये नाथ महाराज स्वतः हिशोब लिहत बसले आणि हिशोब लिहिता लिहिता कानावरती आवाज आला. युद्धाकरता रणभंबेरी उडवली आहे. पटकन नाथ महाराजांनी आजूबाजूला बघितलं, जनार्दन स्वामी दिसत नाही. जनार्दन स्वामींची ताकद इतकी आहे की जरी अंगावरती भस्मलेपित आहे, जरी स्वतः वैराग्याला धरून आहे, जरी भक्तिपूर्ण आहेत, तरी पण ते किल्ल्याचे किल्लेदार आहेत. देव देश आणि धर्म याच्याकरता प्राण हातावरती लढणारे असे जनार्दन स्वामी आहेत. स्वतःचा हिशोब पूर्ण करत असताना कानावरती आवाज आला, यवनांचं आक्रमण झालं, आता थांबवणार कोण, आता थांबवणार कोण. सर्व सेवकांनी सांगितलं, अरे नाथा बघ काहीतरी, स्वामी ध्यानस्थ बसलेत, आता वाचवणार आपल्याला कोण, आता वाचवणार आपल्याला कोण. मागे पुढे कुठेही जनार्दन स्वामींची स्वतःवरती आलेली प्रतिभा रोखून आता कुठेही काहीही बघितलं नाही. पटकन नाथ महाराज धावत जनार्दन स्वामींच्या खोलीत गेले आणि जनार्दन स्वामींच्या खोलीत गेल्यानंतर प्रवेश केला आणि प्रवेश करून बघितलं तर समोर भाले ठेवलेत, तलवारी ठेवल्यात, चिलखत ठेवली आहेत, जिरेटोप ठेवलाय, पायावरच्या मुजड्या ठेवल्यात, सगळे कपडे भरभर 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 अंगावरती घातले, परिधान केले आणि घोड्याला टाच मारली आणि घोड्यावरती नाथ महाराज बसले आणि हाताने तलवारी घेऊन यवनांचा रोख केला. मात्र गर्जना भयंकर झाली. हो गर्जना भयंकर झाली, गर्जना भयंकर झाले, कोपले काले आग पडकली. आज शांती ब्रह्म म्हणवणारे नाथ महाराज घोड्यावरती बसले आणि टक 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 यवनांचा रोख केला. गर्जना भयंकर झाली, गर्जना भयंकर झाली, कोपली काळी आग भडकली. सेनासागर खवळे मोठा, सेनासागर खवळे मोठा, खाड खड घोड्यांच्या टापा, गाड खड घोड्यांच्या टापा. वीर झुंजाय दे तिथे पा, होजराजी वीर झुंजाय दे. एक शतक, दोन शतक, तीन शतक, चतुर्थ शतक आणि पाचवं शतक सैन्य संपलं. आणि काय आश्चर्य, ज्या हातामध्ये लेखणी होती त्या हातामध्ये आज तलवार आहे, एका हातात भाला आहे आणि समोर शत्रूंचा सगळा नरसंहार केला. हर 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 महादेव ही गर्जना झाली आणि इथं जनार्दन स्वामींची समाधी भग्न झाली. आणि जनार्दन स्वामींनी बाहेर येऊन नाथाला स्वतःच्या हृदयाशी कवटाळला, अरे नाथा हेच पाहिजे होतं, मला हेच पाहिजे होतं. अरे उपासनेची शक्ती तर मला हवीच आहे, पण तदबरोबर आता शक्तीची उपासना सुद्धा हवी आहे. ही शक्तीची उपासना नसेल तर मला तो शिष्य म्हणून नको होतास, पण आज ही शक्तीची उपासना दाखवलीस आणि बाळा बस 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 असा आनंद झाला की जनार्दन स्वामींनी आता नाथ महाराजांना विदा केलं आणि सांगितलं, माझा कृपाशीर्वाद तुझ्यावरती आहे. आणि त्याच देवगिरीच्या किल्ल्यावरती आजच्याच दिवशी एकनाथ षष्ठी म्हणजे फाल्गुन कृष्ण षष्ठीच्या दिवशी नाथ महाराजांना दत्तात्रयांचं दर्शन जनार्दन स्वामींनी घडवून आणलं. या षष्टीचं असं विशेष महत्त्व आहे की या दिवशी जनार्दन स्वामींचा जन्मही आहे आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू आहे. त्याच दिवशी जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना दत्तांचं दर्शन घडवलं आहे. अहो एवढंच काय, नाथ महाराजांना गुरु दीक्षा देण्याचा दिवससुद्धा आजचाच दिवस आहे. आणि इथे नाथ महाराज स्वतः पैठणामध्ये आले आणि पैठणामध्ये येऊन नित्यक्रम चालू केला. महाराज घरामध्ये गडगंज श्रीमंती, वाणिज्य विभागाचे कार्य अध्यापक म्हणून घरामध्ये पैशाला कमी नाही. आणि नियम ठरवला की आलेल्या अतिथीला आता विनमुख जायचं नाही. आल्या अतिथा
भोजन देणे आल्या अतिथ भोजन देणे नेमतिये धरी गेला नाथाने नेमतिये धरी गेला आल्या अतिथ भोजन देणे नेमतिये साधिला नाथाने नेमतिये साधिला भोजन देऊन तृप्त त्या करणे भोजन देऊन तृप्त त्या करणे नेमहाची हो केला नाथाने नेमहाची केला नाथाने नेमहाची हो केला. आणि हा नियम चालू आहे. आणि नाथांच्या घरी नियम आहे की रोज कीर्तन आहे संध्याकाळची. आणि कीर्तन संपल्यानंतर आलेल्या सर्व श्रोत्यांना 2 किलो चण्याची डाळ आणि 2 किलो गुळ दिलं जात असत. इथून ती अपेक्षा करायची नाही बरं का. इथं बुवांनाच काही नाही, तुम्हाला काय गोपाल कृष्ण भगवान. मी एवढं खरं बोलतो गुरुजी म्हणून हे लोक लवकर बोलवत नाही तर मला. सद्गुरुनाथ भगवान की. जाणाऱ्या सर्वांना 2 किलो चण्याची डाळ आणि 2 किलो गुळ. नाथांनी हा नित्यक्रम का चालू केला? कारण युद्धाला कधीही तत्पर राहावं लागणार आहे. त्याच्याकरता गावातल्या मंडळींनी इथं तिथं न बघता गुळ आणि चणं खाऊन स्वतःची ताकद अशी ठेवावी की आता मावळ्यांना जास्त काम करावं लागू नये. आता स्वतःला वाचवायला स्वतः सज्ज व्हायला हवं. याच्याकरता नाथ महाराजांनी हे कष्ट केले. आणि भक्तीबरोबर शक्ती आहे हे बघितलं. आणि साक्षात गोपाल कृष्णांना सुद्धा वाटलं की या भक्ताच्या घरी सेवेला जावं. एवढ्या वंश परंपरेचं असणारं माझ्यावरती जे ऋण आहे ते ऋण आता उतराई व्हायची वेळ आली आहे. पण आता ते ऋण जर उतरवायचं असेल तर मला भक्ता घरी जाणं आहे. ऐसे चिंतुनी तेथे वैकुंठाधीश आला जवळी. आनंदले त्रिभुवन त्या पाणी भरतो हाच चक्र पाणी. राम भगवंताने बघितलं की सर्व अतिथींना जेवण देण्याकरता नाथाला किती कष्ट पडतात. घरापासून पायऱ्या उतरून खाली जायचं, गोदावरीतलं पाणी घ्यायचं, ते कावडीने स्वतःच्या खांद्यावरती घ्यायचं आणि रांजण भरायचं. माझ्या भक्ताला एवढे कष्ट होत आहेत, मी कसा बसू कसा बसू. पण जर असं रूप घेऊन गेलो तर मला तो काही कामावरती ठेवणार? असं जर रूप घेऊन गेलो तर नाही. म्हणून निश्चयच केला. सकला तिची टोपी डोईस घातली. सकला तिची टोपी डोईस घातली. सकला तिची टोपी डोईस घातली. आज भरजरी असणारा पितांबर सोडून दिला. आज डोक्यावरचा असणारा रत्नजडित मुकुट सुद्धा बाजूला काढून ठेवला. अहो भगवंताला प्रिय असणारी बासरी सुद्धा आज शयन कक्षामध्ये ठेवली आणि मोरपीस वाजवत राहा काढून ठेवला. आणि पटकन रुक्मिणीला सांगितलं फाटलेलं धोतर ठेवलंय का कुठे, पटकन घेऊन ये. का नेसायचंय. आणि ते धोतर नेसलं. सकला तिची टोपी डोईस घातली. सकला तिची टोपी डोईस घातली. कावड घेतली खांद्यावरी. कावड घेतली खांद्यावरी. खांद्यावरी. सकला तिची टोपी डोईस घातली. 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 पारंपरिक टोपी आहे बरं का.
सकलातीची टोपी म्हणजे आत्ता लोक आपल्याला बघायला सुद्धा मिळत नाही. पूर्वीच्या पिक्चरमध्ये सुदामाजी घालून आला होता कानापर्यंत आणि त्याला इथं रशी बांधतात, त्याला सकलातीची टोपी म्हणतात. डोक्यावरती चंदन लावलं आणि येऊन उभा राहिला नाथांच्या दरवाजावरती. ओ महाराज या पटकन. नाथांना वाटलं बहुतेक कोणीतरी वाटसरू आहे, जेवायला आला असेल. यांनी पटकन सांगितलं पटकन जाऊन हातपाय धुवून या गोदावरीवर ना, येताना प्यायला पाणी घेऊन या तुमच्या, पटकन तुमचं ताट वाढायला घेतो. आणि नाथ महाराज पटकन जायला पाठी वळणार तितक्यात त्यांच्या लक्षात आलं की हा अजून मागचा गेला नाही, म्हणजे हा जेवणाकरता आलेला आहे. नाथ महाराजांनी विचारलं महाराज तुमचा हेतू काय तो सांगा. तेव्हा त्याने सांगितलं की माझं नाव श्रीखंड्या. आंब्याच्या पाराजवळ असणारं, शेजारी आमक्याच्या डोळ्याजवळ असणारं माझं गाव. काय कळलं? माझ्या घरामध्ये कोणी नाही आहे, आई वडील नाहीत, पत्नी पण नाही, ज्याला 1100. इथं काय सांगता येत, मला बायको, मला मुलं बाळ, मला आई वडील. मला तुमच्याकडे सेवेला ठेवून घ्या, मी तुमची मदत करेन तुम्हाला हवी तशी. मग नाथांनी सांगितलं माझ्याकडे कामाला ठेवायला 1-2 व्यवहाराच्या गोष्टी पूर्ण करतो. आपल्याबरोबर बोलणं झालं की तुला माझ्याकडे मी कामाला. विश्वासाचा काळ होता बरं का. आधार कार्डाचं व्हेरिफिकेशन वगैरे काही करण्याची गरज नाही, आलेल्याला डायरेक्ट काम देणं महत्त्वाचं. आजकाल व्हेरिफिकेशनलाच अगदी टेम्पोभर कागदपत्र लागतात, त्याच्याशिवाय कामाला कोणी ठेवत. नाथांनी सांगितलं अच्छा आमच्याकडे काम करणार का, मग वेतन किती घेणार. आम्हा न लगे वेतन, आम्ही असतो भक्त सृजान, ठेवुनी घेतो करिता काम, हे जाणा परिसाचे. अहो तुम्ही मला तुमच्याकडे कामं करायला द्या आणि जमलं तर तुमची फाटलेली काही धोत्रं वगैरे असतील ती घालायला द्या, 2 टायमाला खायला द्या, बस झालं, बाकी मला. कारण एवढ्या भक्तीचं पुण्य नाथ महाराजांवरती साठलंय की ते कर्ज उतरवण्याकरता देव आलाय, परत त्यालाच म्हणतोय वेतन पाहिजे का. नाही 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 नाही. आणि त्याच्यानंतर नाथ महाराजांनी कामावरती त्या श्रीखंड्याला ठेवलं आणि काय वर्णन महाराज मोरोपंत करतात वर्णन. श्री एकनाथ सदनी फार प्रसिद्ध आर्य आहे. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो, स्वकरे चंदन घासी, स्वकरे चंदन घासी, गंगेचे पाणी कावडे भरतो. राम राम सीतापते राम 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 रघुतमा राम 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 सीतापते राम 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 रघुतमा राम 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 सीतापते. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो. माधवजी सर्व काम हे भगवंताचं, ज्यांनी विष्णू सहस्रनाम वाचलं असेल त्याच्यामध्ये भगवंताचं एक नाव आहे सर्व काम. जगातलं असं कोणतंही काम नाही की तो करू शकत नाही, म्हणून सर्व काम. पण तोच कसं करतो. श्री एकनाथ सदनी माधव जी जिकाराने त्यांच्याकडे काम करतोय. काय काय करतोय. स्वकरे चंदन घासी, आपल्यासारखं हातावरती उघडून देवाला टिकली मारायचं तसं नाही. चंदनाचे मोठे मोठे बाड, आजही पैठणला गेलात तर सहाण मोठी दिसते. मोरवंट्या पाट्यासारख्या मोठ्या मोठ्या सहाणीवरती तासभर ती लाकडं घासायची, तेव्हा जाऊन ओरिजिनल चंदन निघणार अर्धा किलो. पुष्पा पिक्चर नाही, झोकेगो तो साला नहीं, इधर झुकना ही पड़ेगा. सद्गुरुनाथ भगवान की जय. तासभर
त्याच्यावरती घासायचं. बुवा एवढ्या चंदनाचं नाथ महाराज काय करत असेल. सर्व देवतांना अर्पण केल्यानंतर आता सध्या उन्हाळा चालू आहे म्हणून हा विशेष उल्लेख की उन्हाळ्यामध्ये आजही भरपूर अशा मंदिरांमध्ये भगवंताची चंदन सेवा होत असते. भगवंताच्या शरीराला दाह लागू नये म्हणून चंदन सेवा, चंदन उटी सेवा ही भगवंताला अर्पण केली जात असतात. काय आश्चर्य आहे ना. देवाने स्वतःला नाथ महाराजांनी चंदन लावावं, देवाला चंदन लावावं म्हणून देव चंदन घासून देतोय. काय आश्चर्य आहे. जगाचा सर्व काम करणारा तो भगवंत परमात्मा अहो खांद्यावरती कावड घेतोय, दोन्ही बाजूला मडकेत, पटकन जायचं आणि त्या गोदावरीमध्ये मडकं बुडवायचं. ती गोदावरी सुद्धा धन्य हो. जियेचे चरणीची निर्मळ ती गंगा, त्या गंगेला स्वतःहून त्या मडक्यामध्ये घ्यायचं, कावडीमध्ये धरायचं आणि आणायचं आणि नाथांना सांगायचं साहेबजी पाणी आणलं हो तुमच्याकरता. आजही श्रीखंड्या ज्या रांजणामध्ये पाणी भरायचं ते रांजण पैठणला आहे. तुम्ही बघू शकता जवळजवळ तास मेहनत केल्यानंतर त्या रांजणामध्ये पाणी भरणार श्रीखंड्या. 12 वर्ष श्रीखंड्याने सेवा केली पण नाथ महाराजांना कळलं नाही की भगवंत माझ्या घरामध्ये आहे. मग बुवा तुम्हाला कसं कळलं. काही सूत्र असतात ना. त्यावेळेला कर्नाटकातला एक भक्त जो भगवंत मिळेल ह्या उद्देशाने, भगवंताच्या सगुण रूपाचं दर्शन होईल या उद्देशाने वृंदावनामध्ये आला आणि येऊन भगवंताची सेवा चालू केली. 12 वर्ष तपश्चरण केलं आणि तपश्चरण केल्यानंतर सुद्धा देव मला दिसला नाही म्हणून त्याला ध्यासच लागला. अरे दावानयनी यशोदेचा सुकुमार, सुकुमार दावा यशोदेचा सुकुमार, सुकुमार दावानयनी यशोदेचा सुकुमार. कसा आहे तो भगवंत परमात्मा. मला मनामध्ये जे आहे तेच रूप बघायचं आहे. माझ्या मनात कसं आहे. मस्तकी मुकुट कानी कुंडल शोभे, मस्तकी मुकुट कानी कुंडल शोभे, गळा वैजयंती माळ, वैजयंती माळ, दावानयनी यशोदेचा सुकुमार, सुकुमार दावानयनी यशोदेचा सुकुमार, सुकुमार दावानयनी यशोदेचा सुकुमार. अहो आता तरी मला दर्शन द्या. पण मग मात्र भगवंत परमात्मा वृंदावनात नाही, द्वारकेत नाही, गोकुळात नाही, तो वैकुंठातही नाही. मग कुठे गेला. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवो. वैकुंठात आहे का. नाही. योगिनां हृदये रवो. योगींच्याही हृदयामध्ये आहे का. एवढं जन्मोजन्म तपश्चर्या करतात त्यांच्या हृदयामध्ये आहे का. नाही. मग कुठे आहे. यत्र गायन्ति मम भक्त्यः तत्र तिष्ठामि नारद. जिथं माझे भक्त गुणगान करतात मी तिथे आहे. पण मग आता रुक्मिणीने त्या मदन महाराज, त्या कर्नाटकातनं आलेल्या माणसाचं नाव मदन महाराज, आणि त्या मदनाच्या स्वप्नामध्ये जाऊन रुक्मिणीने दृष्टांत दिला. भगवंत वृंदावनात नाही, त्यांचा पत्ताच नाही आहे. ते तुला सापडतील पण त्याच्याकरता तुला एक काम करावं लागणार आहे. सकाळची असणारी जनशताब्दीचं तिकीट आत्ताच्या आत्ता बुक कर तात्काळमध्ये आणि इथून पैठणला जा आणि पैठणला जाऊन नाथ महाराजांच्या घरी बघ, तो भगवंत परमात्मा आहे. आणि इथून त्या मदन महाराजांनी त्या रुक्मिणी मातेचा दृष्टांत स्वतःच्या ध्येयी ठेवला आणि आता येऊन पोहोचले पैठणामध्ये. येऊन बघतायत तर काय काय शोभा वर्णावी. अरे अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी
वेळ जवळ आली म्हणून थांबलो इथंच आणि बघितलं, जाऊन नाथांच्या दरवाजावरती उभे राहिले आणि नाथांनी बघितलं की माझ्या द्वारावरती कोणीतरी आलाय. असं बघून रोखेने गेले तर बघितलं तर द्वाराती उभा ब्राह्मण, द्वाराती उभा ब्राह्मण, म्हणती जन कोण कुठून तुम्ही आला. लावणीची चाल आहे. राजसाजवणी जरा वाजवू नका, बाहेर काढतील मला इथून ना. द्वाराशी उभा ब्राह्मण, म्हणती जन कोण कुठून तुम्ही आला. काय हे तू पुरस पर झाला, काय हे तू पुरस पर झाला, तर सकल जग भुलला. द्वारासी 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 उभा. कीर्तनातली बहुतेक पदं अशी सुद्धा आहेत बरं काय. हे गाणं ऐकलं की पटकन लक्षात येईल. राजसाजवळी जनब. वाजवू नका, माझ्यासोबत तुम्हाला पण बाहेर काढतील. सद्गुरुनाथ भगवान की. आणि इथे ब्राह्मण कोण, कशाला आलात, तेव्हा नाथ महाराजांना सांगितलं तुमच्या घरी भगवंत परमात्मा आहे, तो बाहेर आणा आणि मला दर्शन घडवून आणा. आमच्या घरी देव कुठे आहे? नाही आमच्या घरामध्ये देव. रुक्मिणी मातेने दृष्टांतात सांगितलं होतं की भगवंत श्रीखंड्या या रूपाने नाथ महाराजांच्या घरी काम करतोय. तेव्हा ह्या ब्राह्मणाने सांगितलं, या मदन महाराजांनी सांगितलं की तुमच्या घरामध्ये श्रीखंड्या जो आहे तोच भगवंत आहे. होत्या नव्हत्या त्या मुंग्या सगळ्या शरीरावरती आल्या नाथ महाराजांच्या आणि पटकन आवाज मारला, महाराज बाहेर या, बाहेर या, बाहेर या. श्रीखंड्या अगदी पटकन हात वगैरे पुसूत, महाराज काय झालं, पाणी तर आणलंय, चंदन घासून दिलंय, अजून काय हवंय काय. साक्षात लोटांगण घातलं हो भगवंत परमात्मा. अरे माझ्यावरच्या भक्तीचं ऋण पूर्ण करण्याकरता तू माझ्या घरामध्ये आलास, तू माझ्या घरामध्ये आलास, माझी सेवा केलीस. अरे देवा किती मी निष्ठूर. तुझ्याकडनं मी माझे कपडे धुवून घेतले, तुझ्याकडनं पाणी भरून घेतलं, तुझ्याकडनं चंदन. श्रीखंड्याने थांबवलं, बस बस भक्तराज बस. अरे तुझ्या भक्तीचं उपकार फेडण्याकरता आलो रे. आमच्यासारख्या भगवंतांना सुद्धा भक्तीच्या अधीन राहावं लागतं. अरे भक्तांच्या घराची सेवा केली त्याच्यामुळे आम्ही भगवंत म्हणून श्रेष्ठ होतो हो. कारण ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. अरे याच्याकरता तुझ्या द्वारावरती आलो होतो. बस 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 बस. मदन महाराजांनी त्यांचे लोटांगण घालून सगुण रूपाचे दर्शन घेतले. इथं नाथांनी सुद्धा लोटांगण घातलं आणि भगवंत अंतर्ध्यान झाले. आणि त्याच्यानंतर अनेक प्रसंग जीवनामध्ये नाथ महाराजांच्या घडली की ज्याच्यामध्ये त्यांनी चतुर्श्लोकी भागवत लिहिलं. संस्कृतात असणारा ग्रंथ मराठीमध्ये करून दाखवला. याच्यावरती काशीच्या असणाऱ्या पंडितांनी आक्षेप आणला की तुम्ही मराठी भाषा कशी संस्कृताला जोडताय. तेव्हा प्रसिद्ध वाक्य नाथ महाराजांचं आहे, संस्कृते देवे केली, प्राकृत काय चोरा केली. संस्कृत भाषा जर देवाने केली असेल तर आमची प्राकृत भाषा काही चोरांनी केली आहे का. आणि नाथ महाराजांचा अधिकार बघा की काशीच्या पंडितांनी ती ग्रंथ वाचावी आणि सांगावं, अरे नाथ तू तर साक्षात शुकमुनी आहेस. काशी पंडित बोलला गोडवाणी, काशी पंडित काशी पंडित बोलला गोडवाणी, श्रवणी येता लोचने येत पाणी. हो काशी पंडित बोलला गोडवाणी, श्रवणी येता लोचने येत
पाणी हो स्वये येतो हो स्वये येतो हो स्वये येतो श्रवणास रावणा रे स्वये येतो हो स्वये येतो हो स्वये येतो श्रवणास रावणा रे रंग चढला तै कीर्तनास भारी हो काशी पंडित बोलला गोडवाणी काशी पंडित हो काशी पंडित हो काशी पंडित. आणि आपल्या मराठी भाषेकरता गौरवाचा क्षण आला की ज्या काळामध्ये भाषिक प्रांत भाषिकवाद प्रांतिकवाद सगळ्या गोष्टी चालू असताना आपल्या मराठीमध्ये असणाऱ्या एकनाथी भागवत या ग्रंथाला काशीच्या पंडितांनी खांद्यावरती घेऊन यात्रा काढावी आणि पूज्य मानावं असं ग्रंथ आपल्या प्राकृताचा सन्मान सुद्धा नाथ महाराजांनी किती वरती पोहोचवला. पण शेवटी ही कार्यकर्तृत्वता करत असताना भगवंताने दिलेलं एक वचन मात्र नाथ महाराजांनी पाळलं. कारण नाथांना श्रीखंड्याने जाताना सांगितलं होतं की भागवतामध्ये असणाऱ्या संस्कृतामध्ये रुक्मिणी स्वयंवर जे माझं चरित्र आहे ते चरित्र तू प्राकृतामध्ये लिहावंस अशी माझी इच्छा आहे. संत याच्याकरता महत्त्वाचे की ते ज्ञान स्वतःपुरते न घेता जे रंजलेले आणि गांजलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. सर्व धर्म समभाव करून लोकांप्रती प्रेम अर्पण करतात आणि भक्ती याच ध्वजेला स्वतःच्या खांद्यावरती घेतात. मग तो धर्म पंथ सगळ्या गोष्टी बाजूला करून आम्ही सर्व भगवंताचे आहोत असं म्हणून जगाला सामोरं जातात. असं अफाट कार्यकर्तृत्व करणाऱ्या नाथ महाराजांनी सुद्धा अत्यंत उत्तम असा दिवस जवळ जाणला आणि फाल्गुन कृष्ण पक्षातल्या या षष्ठी तिथीला त्या गोदावरी तीरावरती जाऊन स्वतःची रथयात्रा पदयात्रा चालू केली. आणि आता सर्वांना सांगितलं आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा. भैरवीमध्ये महाराज दासांचा श्लोक घेतलाय पण नाथ महाराजांच्या निर्वाणाचा प्रसंग जवळ असल्यामुळे ती भैरवी न म्हणता तुकोबांनी लिहिलेलं जे अभंग आहे संतांवरचं अभंग ते भैरवी रूपामध्ये घेऊयात. महाराज जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले साधू तोची बोळ खावा साधू तोची बोळ खावा देव तेथेची जाणावा देव तेथेची जाणावा. नाथ महाराज पायरी उतरतायत आणि पायरी उतरत उतरत गोदावरी समोर दिसतीये. स्वतःच्या गळ्यात वीणा आहे एका हातात चिपळी आहे गळ्यात तुळशीच्या माळा आहेत. सर्वांनी पुष्पाचा वर्षाव केलाय. आज तो यवन सुद्धा येऊन उभा होता ज्यांनी 100 वेळा नाथांच्या अंगावरती थुंकलेलं आहे. व ती कथा का घेतली नाही? 1 तासामध्ये काय काय सांगणार. आज मी ठरवूनच आलो होतो तुम्हाला जे माहिती आहे ते सांगायचं नाही जे माहीत नाही ते सांगायचं. आज त्या यवनाने सुद्धा नाथ महाराजांचे दर्शन घेतले आणि सांगितलं नाथ नका जाऊ थांबाव थांबा. नाथ महाराजांनी त्यांना सुद्धा क्षमा केली. कारण क्षमा करणे जे पुत्रासी क्षमा करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी तेची दासा आणि दासी दासा आणि दासी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्यासी म्हणे जो आपुले. आणि हा महाविष्णूचा असणारा अवतार पुन्हा एकदा त्या गोदा तीरावरती जाऊन भगवंताच्या चरणी कायमचा लीन झाला. आणि नाथांनी त्या गोदावरी नदीमध्येच कायमची जलसमाधी घेऊन स्वतः परमात्माशी एकरूप झाले. आणि एकरूप होऊन सुद्धा भगवंताच्या चरणी ऐहिक गोष्टी नाही मागितल्या.
काय मागितल्या तेच मागूयात महाराज. हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. नरदे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी लोके घालावे आम्हास. उभे राहा.